करायचे कार्यक्रम असं हो ते नाही आता काय सगळं धावपळ सुरू आहे. एक भागात्मक म्हणून थोडं बोलून घेतलं. बोलून मी बोलू सण झालं काय चला रेडी. हे बघा मी तुम्हाला 3 प्रश्नाच्या पलीकडे 4थ्या प्रश्नाचं उत्तर मला 11 वाजता डॉट माझं स्पीच आहे. बैठक मोर्चा नमिषाचा दौरा. साहेब आमच्या तीनाच्या चला रोल. हो कालच्या बैठकीनंतर देखील तुम्ही ओबीसी समाजाच्या मोर्चावर ठाम आहे. काल समाधान झालं नाही म्हणून मोर्चाची भूमिका कायम आहे. नाही सरकारने काल बोलवलं होतं. आम्हाला अपेक्षा होती की ओबीसीवर अन्याय करणारा हा JR सरकार रद्द करेल आणि त्याबरोबर इतरही काही मागण्या होत्या. परंतु मुख्यत्वे करून ओबीसी समाजावर 2 सप्टेंबरचा जो JR आहे जो असंविधानिक आहे आणि त्यामुळे तो JR रद्द केला पाहिजेत ही सर्वांची उपस्थित जवळपास आमचे माझ्याबरोबर असलेले 50 प्रतिनिधी होते आणि या 50 प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली. परंतु सरकारने त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि केवळ त्यामध्ये आम्हाला समजवण्याचा प्रयत्न झाला. पण अनेक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी होते की यामुळे काय नुकसान होणार आहे ओबीसीचं आणि हे प्रचंड नुकसान होणार आहे. सरसकट मराठा समाज आता ओबीसीमध्ये घुसतो आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे. तरी पण कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीकरण करण्याचं काम जोरात सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या सरकारच्या JRमुळे सुरू आहे आणि असं जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा 374 जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याचं फार मोठं नुकसान होईल. हा कुठेही दिसणार नाही. हा ना शैक्षणिकमध्ये दिसेल ना राजकीयमध्ये दिसेल ना नोकऱ्यामध्ये दिसेल. हा उद्ध्वस्त झालेला दिसेल बर्बाद झालेला दिसेल. लहान समाजातला एक माणूससुद्धा उद्या नोकरीवर दिसणार नाही. 12 बलुतेदार 18 बलुतेदार हे जे काही बारके समाज आहेत याचा भविष्य अंधकारमय दिसतो आहे. एका समाजाच्या दबावापोटी हे जे निर्णय झाला आहे ते महाराष्ट्रातील 374 जातीवर अन्याय करणार आहे हे स्पष्ट आमचं मत आहे आणि त्यामुळे आम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने 10 ऑक्टोबरपर्यंत काही जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी ते यावेत किंवा त्यांचे प्रतिनिधी यावेत आणि मोर्चाला संबोधन करून ते सांगावं अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे. शेवटची मागणी आम्ही अशी केली की त्यामध्ये पात्र हा जो शब्द आहे तो पात्र शब्दसुद्धा वगळा. पात्र पहिल्यांदा पात्र नव्हता. नंतरच्या 1 तासाभराच्या JRमध्ये पात्र काढलं आहे आणि ऑनलाईन सिग्नेचर घेतली. हे जे काही झालं आहे हे दबावापोटी झालेलं आहे. मग एखादा समाज दबाव टाकतो मोठा समाज विस्थापित समाज आपला प्रस्थापित समाज ज्यांच्याकडे सर्व काही आहे सर्व आहे सत्ता आहे संपत्ती आहे धन आहे ऐश्वर्य आहे आणि ठीक आहे ना गरीब काय त्यातले असतीलही आम्ही आहेतही त्यासाठी EWSची व्यवस्था आहे ना. ओबीसी मधूनच द्या. एक सुद्धा माणूस ग्रामपंचायतमध्ये दिसणार नाही मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर ओबीसींचा. विदर्भामध्ये एखादी वेळेस ठीक आहे. इथल्या नोकऱ्या तर सर्व तेच खाऊन टाकतील. एकही नोकरीवर दुसरा माणूस दिसणार नाही. आणि ह्या सगळ्या व्यवस्था ज्या काही या JRमुळे निर्माण होत आहेत व्यथा ओबीसींच्या निर्माण होत आहेत यावर सरकारकडून काही एक सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा होती. सरकारने भूमिका बदलली नाही तर ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून निवडणूकमध्ये लढण्याच्या तयारीत आहे का? हे बघा 10 ऑक्टोबरला हा मोर्चा आहे. हा मोर्चा लोकांमध्ये खूप राग आणि संताप चीड या JRमुळे आहे आणि त्यामुळं या मोर्चाच्या नंतर सरकारकडून जर काही भूमिका सकारात्मक आली नाही तर पुढचे सगळे आम्ही मंडळी बसून सकल ओबीसी महामोर्चाचे त्यावर निर्णय घेऊ.
श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात काय चर्चा झाली? 2000 नाही, श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात मागणी सर्वप्रथम मीच केली होती. त्यानंतर पंकजाताईंनी त्याला समर्थन दिलं की श्वेतपत्रिका यासाठी म्हटलं की तुम्ही जर नाही म्हणताय, धक्का लागला नाही आणि धक्का लावून आतमध्ये घुसवत आहे आमच्यामध्ये, तर आमची भूमिका ही होती की 2015 पासून किती मराठा समाजांना तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र दिलं किंवा कास्ट कुणबी प्रमाणपत्र दिलं, यावर एक श्वेतपत्रिका काढा. धुळ्याचं प्रकरण समोर आलं आहे आमच्या. 2014च्या पूर्वी 38,000 होते, त्यानंतर 1,17,000 झाले 10 वर्षात. एवढं प्रमाण कसं असू शकतं? ते माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालं आहे. त्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये आता जर सांगा 38,000 पूर्वी होते, त्या 38,000 कुठे दिसतील 1,17,000 उचल्यावर? म्हणजे संपला की विषय, उद्ध्वस्त झाला की कोण शिल्लक राहील? म्हणजे एका समाजाला सर्व काही पाहिजेत, EWS मधून पाहिजेत, OBC मधून पाहिजेत आणि SCBC मधून पाहिजेत, त्यांना सारथीमधूनही फायदा पाहिजेत आणि महाज्योतीमधूनही फायदा पाहिजेत. पण करायचं काय? बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर, मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार. आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या. ती जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा बांध आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला. हो, आकडा किती वाटतं तुम्हाला आतापर्यंत? म्हणजे हा GR आल्यानंतर किती लोकांना, मराठा समाजाच्या किती लाख, हजार, किती लोकांना प्रमाणपत्र मिळू शकेल? हे बघा, शिंदे समितीने बोगस हे करून 58 लाख नोंदी, त्यामध्ये 58 लाख कुणबी नोंदी नाहीत. त्यामध्ये काल माहिती दिली, ब्राह्मणही कुणबी आहे, जैनही कुणबी आहे, सोनारही कुणबी आहे, जो शेती करतो निजामाच्या काळात तो कुणबी. त्यावरून 58 लाख नोंदी काढल्या. आणि इथे जो हा GR काढला गेला, हा GRची कापी आणा जरा, मी सांगतो काय गंमत चालली आहे सरकारची. म्हणजे हे सगळं सिद्ध करत असताना त्या खालच्या 3 कर्मचाऱ्यांच्याकडे जबाबदारी दिली. त्यांनी शोधायचं, त्याला काय करणार? त्यांनी प्रमाणपत्र द्यायचं, तलाठ्यांनी द्यायचं, ग्रामसेवकांनी द्यायचा आणि यांनी अहवाल द्यायचा आणि प्रतिज्ञापत्र द्यायचा. अरे हे तर नाटकच आहे. हा सगळा फसवण्याचा प्रकार आहे. आणि त्यातल्या त्यात नातेवाईक, कुळ आणि कोणी म्हणजे एखाद्याने जर त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं की मी माझे हे नातेवाईक कुणबी आहेत, त्यालाही देऊन टाका. हा GR जो काढला आहे हा इतका वाईट आहे. काय स्थानिक चौकशी अहवाल, यामध्ये अर्जदार पूर्वजाचा वास्तवाचा तपशीलबाबत खालीलपैकी कागदपत्रे जोडले आहेत काय? कुठला एक चालतो? शाळाचा दाखला, नोंदणीकृत दस्त, वीज बिल, ग्रामपंचायत दाखले आणि महसूल ग्रामपंचायत दाखला त्यांनी द्यायचा, ग्रामसेवकांनी महसुली दस्त यांनी द्यायचा. आणि शेवट याच्यात न्यायमूर्ती शिंदे ठर समितीने ठरवून दिलेले दस्त. आता ते बोगसच आहे, ठरावून त्यांच्यासाठीच केलेली समिती आहे. मराठा हे शिंदे निवृत्त, हे शिंदे मराठाच होते, कोणाच्या बाजूने देतील? आणि त्यानंतर कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण कागदपत्रे. काय म्हटलं आहे? अर्जदाराच्या कुटुंबात, नातेवाईकात मराठा कुणबी मराठा मिळालेल्या सर्वांमध्ये एक जर कोणीतरी काढला असेल, म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडच्या एखाद्या पोरीनं लग्न तिकडे पुण्यात झालं असेल मराठा समाजाच्या मुलाशी, आणि ह्या प्रमाणपत्राच्या पोरीचं जर कास्ट कुणबी आहे, तर त्याचा संपूर्ण गोतावळा सर्व हे कुणबी होती. हा त्याचा अर्थ आहे. अर्जदारांचे यांचे वडील, आजोबा, सख्खे भाऊ, सख्खी बहीण, काका, काकी, आत्या शाळा सोडल्याचा दाखला, वैधता प्रमाणपत्राची साक्षांतर. आता सांगा मला, विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शालेय दाखला, हे या वंशावळाचा प्रमाणपत्र पाहिजे. आता वंशावळ म्हणजे काय? हे खरं म्हणजे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट हे पितृपक्षाकडून येतं. हे वंशावळ पाहिजेत, पुरीच जेवढी वंशावळ आहे त्यांची. आणि गंमत काय वाटतंय, अर्जदार यांची सामाजिक पार्श्वभूमी कशी तपासायची बघा. त्यांच्या कुळातील, आता कुळ केवढा भारी असते, माझा कुळ एवढा मोठा भारी आहे की कितीतरी तो विस्तीर्ण पसरलेला आहे. त्या कुळातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत काय असेल तर तो, म्हणजे हे कसं सांगायचं, त्याची सामाजिक पार्श्वभूमी कशी शोधायची. नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिले आहे काय, तरी पात्र त्याचा कुठलाही नातेवाईकाचं डेफिनेशन नाही.
जातीबद्दल पुरावा नसल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे काय ते पण लिहून टाकलं आहे. कुणबी किंवा संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैलपोळा वगैरे साजरे होतात का? ज्याच्याकडे बैल त्याचा पोळा साजरा होतो, तेही धरून टाकलं. त्याच्याही पलीकडे पूर्वजाचा पेहराव, धोतर, फटका, लुगडा, साडी, आपला लुगडं, चोळी अशा प्रकारचा होता काय? आता काय आमचे आजोबा काय फुलपॅन्टमध्ये जीन्समध्ये फिरत होते? पूर्वज सगळ्यांचे धोतरच घालत होते, सगळ्यांचे फटकाच बांधत होते, सगळ्यांची आजी त्या काळामध्ये पूर्वज लुगडंच घालत होती. हा असा बेशरमकीचा JR काढला गेला. याच्यातून पुढचं पुन्हा सांगतो, अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार झाला काय? आता इकडचा जर कुणब्याने एखाद्या मराठ्याला पोरगी तिकडे दिली आमच्या विदर्भातल्या, तर पुरा मराठाकडे त्याच्याजवळचा रोटी बेटी व्यवहार झाला म्हणून कुणबी करून टाकला. हे असं JR काढून मराठा समाजाच्या एका दबावापोटी, त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं आहे. त्यामुळं 10 ऑक्टोबरचा JR निघणार, 10 ऑक्टोबरचा मोर्चा निघणार. 2 सप्टेंबरचा JR रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, ही आमची भूमिका ठरलेली आहे. अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. एक आठवड्याची पूर परिस्थिती होती तेव्हा आलेले, मात्र आता त्याची टीका होते. आता पूर ओसरल्यावरच येणार ना. पुरामध्ये येऊन लोक घेरले असते. आता पूर नाही, आता आले तर आलेत, स्वागत आहे, काहीतरी देऊन जा, निवड तोंड बघून जाऊ नका. नाही तर आले आणि गेले हात हलवून, अशी परिस्थिती होता कामा नये. महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री अमित शहा येत आहेत, मला वाटतं की उद्या 8 तारखेला पंतप्रधान येत आहेत. महाराष्ट्राला संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला भरभरून देऊन जा. किमान 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करून जा. नाहीतर आलेत विमानतळाचं उद्घाटन करून जाल आणि कुठेतरी भेट देऊन जाल, कुठल्या आमदाराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कारखान्याचं करून जाल. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार नाही. शेतकऱ्याच्या संकटामध्ये सरकार म्हणून उभं राहण्याचं दायित्व हे निभावायला पाहिजे आणि ती अपेक्षा आमची आहे त्यांच्याकडून. अरे वीज बिल ऑलरेडी तो स्मार्ट मीटरनी लोकांना तर लुबाडूनच टाकला आहे. तो स्मार्ट मीटर म्हणजे आत्ता ज्यांना 2,000 रुपयाचं बिल येत होतं त्यांना 12,000 रुपयाचं बिल येत आहे, 8,000चं बिल येत आहे. तो स्मार्ट मीटर म्हणजे तुम्ही मेहनत करा आणि अदानीच्या त्या स्मार्ट मीटरमध्ये पैसे भरा. अदानीचा मीटर लावला गेला सगळीकडे. हे 12,000 15,000 कोटीचं काम त्या अदानीला दिलं गेलं. आणि वीज बिल पुन्हा जर 90 पैसे वाढत असतील तर पहिले संकटात माणसं आहेत म्हणजे मध्यमवर्गीयाला लुटण्याचं काम या ठिकाणी सर्रास चाललेलं आहे. त्याची काळजी करायची नाही. आणि 90 पैसे जर युनिटच्या मागे वाढले तर तो माणूस किती तो वीज घेऊ शकेल का आणि तो आपल्या घरामध्ये लाईट लावू शकेल का? पण मानसिकताच विचित्र आहे. सरकार आता या संदर्भात काही भूमिका घेण्याची मला वाटतं मानसिकता नाही. पण एक आहे की याचा विरोध या इलेक्ट्रिक बिलचा ज्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे, हे इलेक्ट्रिक बिलाची होळी करून महाराष्ट्रामध्ये याचा विरोध केला पाहिजे. आणि मी आमच्या सगळ्या काँग्रेसच्याही नेत्यांना सांगतो आहे की तालुका स्तरावर या 90 पैसे वाढवण्याचा निर्णय झाला असेल तर या वीज बिलाची होळी प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर करा आणि या सरकारचा निषेध करा, असं आवाहनसुद्धा मी माझ्या सर्वांना करतो आहे. सर, हिंदी में बताइए, कल जो ओबीसी नेताओं की बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बुलाई थी, उस मीटिंग में क्या राय रखी आपने? कितने लोगों को ओबीसी का प्रमाण पत्र मिलने वाला है 2 सितंबर के JR के आधार पर? देखिए, अभी तो 2 सितंबर के हमने जो बैठक बुलाई थी मुख्यमंत्री महोदय ने, वो 2 सितंबर का JR रद्द करने की हमारी मांग को लेकर बुलाई थी. हमने अपना पक्ष रखा. उन्होंने बताया कि ये जो JR है ये पूरे 374 ओबीसी के जो प्रवर्ग है, जाति है, उनको बर्बाद करने वाला है. उनको बहुत बड़ा नुकसान होगा. और हमने उनको समझा के बताया. हमारे साथ में कुछ एडवोकेट भी थे, लॉयर भी थे, इसमें तज्ञ लोग भी थे, उनको भी हमने इस मीटिंग में बुलाया था. सबने एक ही राय रखी कि 2 सितंबर का JR रद्द हो. मगर सरकार ने हमें थोड़ा समझाने की कोशिश की कि ये इससे कोई फ़ायदा नुकसान नहीं होगा वगैरह, पर सबका कहना था कि इससे नुकसान हो रहा है.
अब सरकार तो पीछे नहीं हट सकती, गलती तो कर लिया है देकर, और जो उसके बारे में स्थानिक चौकसी अहवाल के लिए वो पात्र करने के लिए, उसको सर्टिफिकेट देने के लिए जो एक फॉर्म बनाया है और जिस तरह की माहिती उन्होंने उसमें कलेक्ट करने के लिए बोला है, उससे तो क्लियर कट ऑल मराठा ये ओबीसी में आ जाएंगे, कोई भी बाहर बचेगा नहीं। और इस स्थिति में बहुत बड़ा नुकसान ओबीसी समाज का होगा। ये कहीं नहीं दिखेगा, ना ग्राम पंचायत में दिखेगा, जिला परिषद में दिखेगा, लोकल बॉडीज में दिखेगा, नहीं नौकरी में दिखेगा, और एजुकेशन में भी इसका बहुत बड़ा असर होने वाला है। हर कोई जगह मराठा समाज ले जाएगा और जो गरीब लोग हैं, छोटा समाज के लोग हैं, पूरी तरह बर्बाद हो जाएंगे, पूरी तरह रास्ते पर आ जाएंगे। यानी इस तरह का एक आदमी कहता है और इस तरह का जीआर निकालकर पूरे ओबीसी को नुकसान पहुंचाना, यह किस तरह की नीति है? क्या चाहता है जरांगे हमसे कि 372 जाति को खत्म करना चाहता है? तो उनके हाथ में AK-47 दे दो, सबको खत्म कर दो बोलना और उड़ाओ बोलना हमको, नहीं तो समुद्र में जाके पूरे समाज को बोल दो कि हमको जाके खड्डे में जाके डाल दे। इस तरह की दादागिरी करके अगर कोई बोला जीआर गलत है तो उनको मिटा दो, उनको खत्म कर दो, इस तरह की भाषा करता है वो। यानी हमारे ऊपर कल कम ज्यादा होगा तो पहले जरांगे को अरेस्ट करना चाहिए। इस तरह से गलती यानी गंदी गालियां देते हैं। अरे हम हमारी समाज की बात कर रहे, तुम तुम्हारे समाज की बात किया तो हमने भी हमारी समाज की बात की। हम मराठा समाज को देने के लिए, गरीब समाज को देने के लिए विरोध में नहीं है, उनको दो, EWS से दो, है ना, वहां पे 10% की व्यवस्था की गई है। तुम आपके लिए नौकरी में जो गरीब बच्चे हैं उनको वहां पे नौकरी मिलेगी। विदर्भ में जितने भी अभी लोग आ रहे, कृषि सहायक से लेकर तो ग्राम सेवक से लेकर तो तलाठी से लेकर सब कुछ मराठवाड़ा से आ रहा है। कोई भी ओबीसी यहाँ को लोग नौकरी नहीं लग रही है। तो चाहते क्या है कि हम बर्बाद हो जाए, हम नंगे भूखे रास्ते पर घूमें, ये चाहते हैं क्या ये लोग? तो इसलिए हमारी मांग थी कि 2 सितंबर का जीआर रद्द करो और जो बोगस प्रमाण पत्र दिया गया है सबके सब कैंसिल करो, ये हमारी मांग थी। इसके साथ में पिछले 2015 से जितने भी कुणबी प्रमाण पत्र देकर ओबीसीकरण किया है मराठा का, उसके ऊपर एक व्हाइट पेपर निकालो, ये हमारी मांग थी। थैंक यू। देखो, अमित शाह जी का दौरा है तो कुछ देकर जाए, खाली हाथ उद्घाटन करके कोई कारखाने का फीत काट कर नहीं जाए, नहीं तो यहाँ का किसान उनको माफ कभी नहीं करेगा। बहुत बर्बाद हो चुका है। पंजाब को तुरंत दौड़ते हो, महाराष्ट्र के साथ में क्यों ऐसा व्यवहार होता है? आप आ रहे हो किसान की खेती देखने के लिए आते तो बहुत बड़ा आनंद होता। आप आ रहे दूसरे काम के लिए, उसके साथ में ये काम दिखाने का काम आप करोगे तो यहाँ का किसान आपको छोड़ेगा नहीं। आपको किसान आपको अपनी जगह दिखाएगा। देना है, प्राइम मिनिस्टर भी आ रहे 8 तारीख को और अमित शाह जी भी आ गए। दोनों का हमारा आह्वान है कि आप 50,000 हेक्टेयर की मदद की घोषणा करके जाए और किसानों को थोड़ा इस राहत, इस संकट में, इस तकलीफ में कुछ राहत देने का काम करे, यह हमारी मांग रहेगी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।